नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस के शेख. माझी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये निवड झालेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला आज बघायचा आहे खूप महत्त्वाचा विषय, खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला आज बघायचा आहे मित्रांनो. ते म्हणजे PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीने केली जाते आणि PYQ ॲनालिसिसचा काय फायदा होतो. मित्रांनो, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये कोणतीही एक्झाम असू द्या, जर ती एक्झाम क्लिअर करायची असेल, त्या एक्झाममध्ये पास व्हायचं असेल, तर तुम्हाला PYQ ॲनालिसिस केल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही पास होऊ शकत नाही मित्रांनो PYQ ॲनालिसिसशिवाय. कारण जे मागील प्रश्नपत्रिका असतात ते आपल्याला स्वतः सांगत असतात की जो येणारा पुढचा पेपर आहे तो कशा पद्धतीने येणार आहे. तर मित्रांनो, सर्वात प्रथम PYQ ॲनालिसिस म्हणजे काय, तर तुम्ही सर्वात प्रथम जो आपला पेपर असतो तर तो पेपर घ्यायचा आणि त्या पेपरमधील जो प्रश्न आहेत तर ते प्रश्न बघायचे किंवा कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत हे सर्वात प्रथम तुम्हाला बघायला पाहिजे तुम्ही की कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. मग जे जास्त टॉपिक प्रश्न विचारलेले आहेत ते त्याला एक स्टार करून ठेवायचं की हा विषय आहे की याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत. जसं की आपल्या बॉम्बे हायकोर्ट भरतीमध्ये जर बघितलं आपण GKमध्ये, तर GKमध्ये मित्रांनो 7 विषय मोडतात. पण न्यायालयामध्ये जे GKमध्ये जे विज्ञानावर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत, 8 ते 9 सरासरी 8 ते 9 प्रश्न विज्ञानावर येतात. तर आपलं पहिला काम असतो की कोणत्या विषयावर जास्तीत जास्त प्रश्न आलेले आहेत ते बघणे. त्याच्यानंतर दुसरा आपला काम असतो, आपल्याला हे करावं लागतं की त्यासोबत आपल्याला हे बघावं लागतं की त्या विषयामध्ये म्हणजे जो आपला विषय आहे तर त्या विषयामध्ये कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर वारंवार प्रश्न आलेले आहेत, रिपीट होत आहेत. तर ते प्रश्न वारंवार विचारलेले जे प्रश्न आहेत ते कोणत्या टॉपिकवर आहेत ते आपल्याला इथून लक्षात येते. नंतर मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही विषय जो महत्त्वाचा विषय आहे तो समजतो. त्याच्यानंतर त्या विषयाच्या आतमध्ये जर आपण गेलो की ते कोणते टॉपिक आहेत महत्त्वाचे, तर ते महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला तिथून कळतात की हे महत्त्वाचे टॉपिक आहेत, हे टॉपिक रिपीट होणारे टॉपिक आहेत. आणि मित्रांनो, तुम्हाला एक फॉर्म्युला सांगतो मी, 80-20 फॉर्म्युला. एक्झाम कोणती असू द्या, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, MPSC असेल किंवा UPSC असेल, एक्झाम कोणती असू द्या मित्रांनो, तर त्या एक्झामचा जो 100% सिलेबस असतो तर त्यापैकी फक्त 20% सिलेबस असा असतो की त्यावर 80% प्रश्न येत असतात. आणि जो 20% सिलेबस आहे त्यावर 80% प्रश्न येतात आणि बाकीचा जो 80% सिलेबस आहे त्याच्यावर फक्त 20% प्रश्न येतात मित्रांनो. तर तुम्हाला ह्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कुठून कळतात, तर ते मागील प्रश्नपत्रिका आहेत. जर तुम्ही ते प्रश्नपत्रिका व्यवस्थित बघितल्या तर तुम्हाला तिथून कळतं की हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. तर मित्रांनो, मी तुम्हाला PYQ ॲनालिसिस करून बघितलं मागील प्रश्नपत्रिकेचे GKचे, तर मला असं कळालं की GK तुम्हाला 7 विषय आहेत मित्रांनो. 7 विषयामध्ये कितीतरी टॉपिक्स आहेत, पण मी तुम्हाला फक्त 21 टॉपिक असे काढून दिले की त्यावर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. 21 टॉपिक जर तुम्ही व्यवस्थित करून ठेवले तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात मित्रांनो. इतर विद्यार्थी काय करतात, पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत अभ्यास करतात आणि मग त्यांचा अभ्यास पूर्ण होत नाही आणि तेवढं एक्झाममध्ये विचारतच नाहीत. कारण एक्झामची काही डिमांड असते, त्याच टॉपिकवर वारंवार ते प्रश्न विचारत असतात, ते टॉपिक सोडत नाही. कारण कोणता एक्झामिनर असो, कोणताही पेपर सेटर असतो, तो मागील प्रश्नपत्रिका बघतो की आपण कोणत्या मुद्द्यावर, कोणत्या पॉईंटवर, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत, त्याच टॉपिक सोडत नाही मित्रांनो. तो टॉपिक तो सोडतच नाही आणि तोच टॉपिक परत विचारतो, फक्त प्रश्न चेंज करून विचारतो, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्यासाठी तुम्हाला जे IMP टॉपिक आहेत, महत्त्वाचे टॉपिक आहेत, रिपीट होणारे टॉपिक आहे, तर ते रिपीट होणारे टॉपिक तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तर ती PDF म्हणजे GKचे 21 टॉपिक जे आहेत ते मी आपल्या CKO अकॅडमी नावाचा जो ॲप आहे त्याच्यावर फ्रीमध्ये टाकलेली आहे. फक्त GKचेच दिले नाही तुम्हाला मित्रांनो. तर इंग्लिशचे मित्रांनो 40 टॉपिक आहेत, तर 40पैकी फक्त 13 टॉपिक असे आहेत की ज्यावर रिपीट प्रश्न विचारलेले आहेत आणि ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचे आहे. त्यात तसेच मराठीचे पण दिलेले आहे, इंग्रजीचे पण दिले आहे, गणित बुद्धिमत्ताचे, असे एकूण फक्त 51 टॉपिक मी तुम्हाला काढून दिलेले आहे. तर ते टॉपिक व्यवस्थित करून ठेवले. जरूरचे तुम्ही जर एक टॉपिक केलं, 4 टॉपिक केलं म्हणजे तर तुमचं 10 ते 15 दिवसामध्ये सर्व सिलेबस कव्हर होऊन जाईल मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला स्मार्ट अभ्यास करायचा आहे. आता आपला महत्त्वाचा पॉईंट आहे की आपण सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं की विषय बघायचा, कोणत्या विषयावर जास्त प्रश्न आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं मी टॉपिक बघायचा की टॉपिकवर कशा पद्धतीने कोणत्या टॉपिकवर जास्त प्रश्न आहेत, रिपीट होणारे टॉपिक. आता मित्रांनो, तिसरा आपला पॉईंट असतो की त्याच्यानंतर जे टॉपिक आपण बघत आहेत तर त्या टॉपिकमध्ये
त्या टॉपिकमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे आपल्याला त्याच्यामधून बघावं लागते की कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. जसं की आपण समाजसुधारक बघितलं तर मित्रांनो, जे समाजसुधारकाचे जे आत्तापर्यंत आलेले प्रश्न एका ठिकाणी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहून घ्यायचे. का लिहायचे? कारण आपल्याला समजतं की समाजसुधारकावर आलेले प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहेत, कोणत्या टॉपिकमध्ये विचारलेले आहेत आणि कोणत्या सब टॉपिकमध्ये, म्हणजे जेव्हा समाजसुधारक हा टॉपिक आहे तर त्यातील कोणत्या सब टॉपिकवर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. तर माझ्या अशा लक्षात आलं जे मुंबई उच्च न्यायालयाचे मी प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्यांनी जे समाजसुधारकावर जास्तीत जास्त प्रश्न असे विचारलेले आहेत की समाजसुधारक आणि त्यांनी सामाजिक कार्य जे केलेले आहेत, त्यांनी केलेल्या संघटना आहेत, त्यांनी केलेली एखादा समाज असेल, स्थापन केलेला समाज किंवा स्थापन केलेली संघटना, यावर त्यांनी जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत मित्रांनो. तर आपलं काय काम असतं? समाजसुधारक हा टॉपिक खूप मोठा आहे. जर तुम्ही त्याला वाचायला बसला तर 15-20 दिवस त्याच्यामध्ये जाल. पण सर्वात प्रथम आपलं काम काय असतो की जो टॉपिक सब टॉपिक विचारलेला आहे तो सब टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा, नंतर बाकीचा समाजसुधार करायचे किंवा बाकीचं जे घटक आहेत ते करायचं. म्हणजे याच्यातून तुम्हाला लक्षात आलं की सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगितलं की जे विषय आहेत, कोणते विषय महत्त्वाचे आहे, कोणत्या विषयावर प्रश्न येतात. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की त्या विषयातील कोणत्या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न आले, त्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा. तर त्या टॉपिकचा अभ्यास करण्यासाठी जे मागील प्रश्न एकत्रित करायचे, समाजसुधारक असेल तर त्या समाजसुधारकाचे पूर्ण प्रश्न एकत्रित, समजा नदी प्रणाली आहे तर नदी प्रणालीचे सर्व प्रश्न एकत्रित करायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर अभ्यास करायचे की नदी प्रणालीवर कशा पद्धतीने प्रश्न आलेले आहेत आणि पुढच्या एक्झाममध्ये कशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतात. तुम्ही फक्त थोडंसं ॲनालिसिस केलं लगेच तुम्हाला ते क्लिक होऊन जाईल. तर आता मित्रांनो, तुम्हाला माहीत झालं की महत्त्वाचे टॉपिक काढायचे आणि महत्त्वाच्या टॉपिकचा अभ्यास कसा करायचा. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला आता माहिती झाल्या. पण मित्रांनो, अजून काही डिटेल म्हणजे प्रश्नांचं विश्लेषण कसं करायचं, की एखादा सर्व प्रश्न विचारला की तर त्या प्रश्नाचं डिटेल विश्लेषण कशा पद्धतीने केलं जातं. तर ह्याच संदर्भात आपण व्हिडिओ जो आहे तो नंतर बघूया. तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, तुम्ही फक्त महत्त्वाचे टॉपिक करायचे. सध्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेळ खूप कमी आहे मित्रांनो, तर महत्त्वाचे टॉपिक करा आणि त्यानंतर जे मागील प्रश्नपत्रिकेचे स्पष्ट विश्लेषण करा. म्हणजे मागील प्रश्नपत्रिका जे आहेत त्याचे स्पष्टीकरण काढण्याचा प्रयत्न करायचा. तर स्पष्टीकरण कशा पद्धतीने, विश्लेषण कशा पद्धतीने करायचं ते मी तुम्हाला सांगतो. समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, समाजसुधारकावर एखादा प्रश्न विचारलेला आहे किंवा समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला, कोयना धरण हे कुठं आहे. हा प्रश्न तुमच्यासमोर आहे. समजा असं गृहीत धरा की हा प्रश्न तुमच्यासमोर आलेला आहे आणि विचारलेला प्रश्न PYQ आहे मित्रांनो, की कोयना हे धरण कुठे आहे. तर तुमचं काम काय आहे मित्रांनो, कोयना हे धरण कुठे आहे याचं आपल्याला आता सखोल विश्लेषण करायचं. तर सर्वात प्रथम आपल्याला हे कळायला पाहिजे की हा जो प्रश्न आहे तो कोणत्या टॉपिकवरचा आहे. तर हा प्रश्न जे आहे धरणावरचा आहे. म्हणजे सर्वात प्रथम तुम्हाला धरण हे टॉपिक, धरणावरचा प्रश्न आहे. तर तुम्हाला काय करायला पाहिजे, तुम्ही सर्वात प्रथम जे इतर धरणं आहेत, जसं की जायकवाडी धरण आहे, बाकीचे पण धरणं आहेत, ते महत्त्वाचे धरणंची एक लिस्ट छोटीशी बनवायची आणि त्या प्रश्नांच्या खालीच लिहायचं की या धरणं म्हणजे कोणकोणती धरणं आत्तापर्यंत इतरही धरणं तुम्हाला करून ठेवायचे आहेत. म्हणजे धरणावर प्रश्न आहे तर इतरही धरणं तुम्हाला त्या टॉपिकमध्ये धरणे करून ठेवायचे आहे. त्यासोबत मित्रांनो, तुम्हाला कोणत्या पॉईंटवर प्रश्न विचारला, सब टॉपिक कोणता होता धरणामध्ये, तर धरणामध्ये जो पॉईंट होता तर कोयना धरण. तर कोयना धरणाची डिटेल माहिती तुम्हाला काढून घ्यायची आहे. म्हणजे जो पॉईंट विचारला त्याची डिटेल माहिती, जसं की कोयना धरण कुठे येतो, तर कोयना धरण हे सातारा जिल्ह्यामध्ये येतो. कोयना धरणाला दुसरं नाव काय आहे, तर कोयना धरणाला आपण महाराष्ट्राची जीवन काहीतरी म्हणतात त्याला. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल माहिती त्याची काढून ठेवायची आहे. याच्यात ठेवा मित्रांनो. यालाच मित्रांनो PYQ ॲनालिसिस म्हणतो. तसेच त्यासोबत जर जो टॉपिक आहे, जो पॉईंट आहे, तर त्या पॉईंटची लिंक करंटसोबत होती का. जसं की आता जो कोयना धरण आहे त्याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज असं त्याचं नाव ठेवलेलं आहे. तर हे आता पॉईंट म्हणजे त्या पॉईंट विचारला तर त्या पॉईंटची लिंक करंट अफेअर्ससोबत होती का. तर ह्या सर्व गोष्टी एकत्रित करून मित्रांनो, जर तुम्ही अभ्यास एकत्रित करून
PYQ ॲनालिसिस केलं किंवा PYQचे विश्लेषण केलं तर तुम्हाला खूप फायदा होतो आणि तुम्ही स्वतः जोपर्यंत ह्या सर्व गोष्टी करत नाही तोपर्यंत तुम्हाला जास्त याचा फायदा होत नाही. तर मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला स्वतःहून करायच्या आहेत आणि आता आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये अगदी डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की PYQ विश्लेषण कशा पद्धतीने केलं जातं. आता याचा मित्रांनो तुम्हाला फायदा कसा होतो. सर्वात प्रथम तुम्हाला तर PYQ ॲनालिसिस केल्यामुळं महत्त्वाचे टॉपिक करतात. तसेच PYQचे विश्लेषण केल्यामुळं, PYQचं स्पष्टीकरण म्हणतो त्याला आपण, विश्लेषण केल्यामुळं तुम्हाला त्या टॉपिकची बेसिक माहिती जी आहे ते बेसिक माहिती तुम्हाला माहीत होते. आता मित्रांनो, जर पुढच्या समजा 30 प्रश्न विचारलेले आहेत तर तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही महत्त्वाचे टॉपिक व्यवस्थित करून ठेवणार. महत्त्वाच्या टॉपिकमधून प्रश्न आला तर तुमचा ते प्रश्न चुकणार नाही. पण एक्झामिनर कसं असतं मित्रांनो, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते टॉपिक थोडंसं डिटेलमध्ये विचारतो आणि बाकीचे टॉपिक आहेत किंवा बाकीचा जो सिलेबस आहे तर त्यावर प्रश्न विचारलेला आहे तर ते फक्त बेसिक विचारत असतो. तर ते बेसिक विचारत असल्यामुळं आपला जो PYQ ॲनालिसिस किंवा PYQ विश्लेषण आहे तर त्याच्यामधून माध्यमातून आपलं बेसिक माहिती आपली कव्हर होते. बेसिक माहिती प्लस जे महत्त्वाचे टॉपिक हे जर दोघांचं जर एकत्रित तुम्ही केलं, अभ्यास अशा पद्धतीने केला तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळतात आणि तुम्ही मित्रांनो पास होतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर अभ्यास केला तर तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगणार नाही. आता यापुढे मी तुम्हाला स्वतः PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीने केलं जातं प्रश्न घेणार आहे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे की PYQ ॲनालिसिस कशा पद्धतीने अजून डिटेलमध्ये सांगणार आहे. तर त्यापूर्वी मित्रांनो, आपण जे मागील प्रश्नपत्रिका आहेत तर त्याचे प्रश्नपत्रिका बॉम्बे हायकोर्टचे जे क्लर्क आणि शिपाईच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषणसुद्धा मी तुम्हाला एक छोटीशी बॅच केलेली आहे. तर ती बॅचमध्ये तुम्हाला मी तिथे देणार आहे. त्यासोबत न्यायालय भरतीसाठी, शिपाई भरतीसाठी आपण एक बॅच केलेली आहे. त्यामध्ये आपण महत्त्वाचे टॉपिक व त्यासोबत बाकीच्या पण गोष्टी जसं की स्पष्टीकरण, म्हणजे PYQचे स्पष्टीकरण, महत्त्वाचे टॉपिक, ह्या सर्व गोष्टी तिथे मी तुम्हाला देणार आहे. तर ह्या सर्व बाकीच्या पण आणि मुलाखतीची तयारी पण मी तुम्हाला करून देणार आहे मित्रांनो. मुलाखत खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. जर तुम्हाला कदाचित जर तुम्हाला पेपरमध्ये मार्क्स कमी मिळाले तर तुम्हाला पास करणारा जो घटक आहे तो मुलाखत आणि चाचपणी चाचणी आहे. शिपायासाठी खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. मुलाखत असे कितीतरी उदाहरणं आहेत आमच्या समोरचे आहेत की त्यांना मार्क्स कमी मिळाले पेपरमध्ये पण त्यांनी मुलाखत आणि चाचपणी चाचणी खूप छान दिली तर ते पास झालेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त मार्क मिळणारे विद्यार्थी मागे पडले. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एकंदरीत पास होण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला जो ॲप्लिकेशन आहे CQ अकॅडमी ॲप्लिकेशन ते डाउनलोड करायचं आहे आणि प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकासुद्धा मी आपल्या ॲपमध्ये टाकलेली आहे. तर ते ॲप तिथून तुम्ही अगदी फ्रीमध्ये तिथं बघू शकता. तिथून तुम्ही प्रश्न आलेले आहेत ते बघू शकता. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू फॉर वॉचिंग. तुमचे काही प्रश्न असेल आणि तुम्हाला वाटत असेल की मी पुढचा पण व्हिडिओ PYQ ॲनालिसिस वर घ्यावा तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. तसेच तुमचे काही प्रश्न असेल मित्रांनो. एक्झाम कधी येणार आहे तर मित्रांनो, एक्झाम आता लवकरच कधी पण येऊ शकते. तर तुमचं काम आहे आता शेवटच्या दिवसामध्ये PYQ ॲनालिसिस करणे, त्याचे स्पष्टीकरण, विश्लेषण करणे, महत्त्वाचे टॉपिक वाचणे, एवढंच करा. बाकीचा फापट पसारा वाचत बसू नका. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. ह्याच गोष्टी आपल्याला फायनल टच असतात एक्झामसाठी. एक्झाममध्ये डायरेक्ट आता तुम्हाला ह्या गोष्टी पोस्ट मिळवून देऊ शकतात. फापट पसारा वाचत बसाल तर तुम्ही मागं पडाल मित्रांनो. आणि सर्व महाराष्ट्र जो आहे, बाकीचा जो महाराष्ट्र आहे त्यांना फापट पसारा वाचत बसू द्या. पण तुम्ही माझा व्हिडिओ पाहत असाल आणि माझ्यावर विश्वास ठेवा आणि ह्या सर्व गोष्टी करा. तुम्हाला खूप फायदा होईल या गोष्टीचा. थँक्यू फॉर वॉचिंग मित्रांनो. धन्यवाद.